राष्ट्रवादीसोबत? नाही, मला या विषयाला आता बोलायचं नाही. त्यांना काय करतात ते करू दे, आपण पाहत राहू. आणि आपल्याला माहिती आहे की हे दोघं जण काय करतील पुढं ते आपण बघू. सरकार त्यांची किती मागण्या पूर्ण करतं हे कळत जाईल आणि मग कळेल की ते एनडीए मध्ये कशासाठी गेलेत आणि काय त्यांना प्राप्त झालं. काल चर्चा होती त्यांना मोठी खाती दिली जातील किंवा त्यांनी काही खात्यांची मागणी केली होती, पण आज बातमी येते की भाजप 3-4 जी महत्वाची खाती, गृह असेल, संरक्षण असेल किंवा परराष्ट्र, ते त्यांच्याकडेच ठेवून घेत आहे. फायनान्स पण ना, असं काय करणार ते मी घालतो पाहिजे असल्यास. स्वाभाविक आहे ते, त्यांचा स्वभाव आहे तो. एक तर हे स्वाभाविक आहे आणि बीजेपीचा तो स्वभाव आहे, आतमध्ये घ्या आणि घुसपटून मारा. साहेब, देवेंद्र फडणवीसांनी काल राजीनाम्याची घोषणा केली, म्हणजे मी सरकारमधून मोकळं करा असं ते म्हणाले आणि आज ते दिल्लीत येऊन भेट घेतात वरिष्ठांची. मला असं वाटतं की ज्यांना राजीनामा देण्याचं त्यांना नाटकं करायची गरज नसतात. द्यावं आणि सरळ शांत बसावं. ते इकडे भेट तिकडे भेट याचा अर्थ काय असतो? कुणीतरी म्हणावं बाबा मागे घ्या राजीनामा. किंवा काल आदरणीय संजय राऊत साहेब म्हणाले, त्याचा अर्थच असा आहे की हा एक योगी आदित्यनाथना सिग्नल आहे, त्याने दिलं तो पण दे, असा याचा अर्थ आहे. आणि तोही आपल्याला याच्यातनं त्याचा मतितार्थ काढता येतो की याच्याबाबतची भूमिका ही आहे. ठीक आहे, बाकी त्यांचं व्यक्तिगत आणि पक्षाचं अंतर्गत मामला आहे, त्यावर जास्त भाष्य केलं नव्हतं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. असं म्हणाले की अमोल कीर्तीकरांना एकनाथ शिंदे दबाव टाकून निवडून आणलं, कुणी निवडून आणलं हे बोलायला लावू नका. अमोल कीर्तीकरांचा पराभव अवघ्या 48 मतांनी झाला. तुम्हाला तो सरळ स्पष्ट आहे. मी म्हणतो त्यातला सगळ्यात मोठा फ्रॉड कुठे असेल तो त्या पोस्टल बॅलेटमध्ये असणार आणि त्या अधिकारी ज्या कोणी आहेत त्यांच्या संगनमताने घडलं असेल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.